की कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्ही एक प्रकारचंच वातावरण, साधारण टेबल खुर्च्या, या पटकन बसा, जेवायचं आणि निघून जायचं. निसर्गात बसून जेवण्याचा आनंद आणि हॉटेल म्हणून, रिसॉर्ट म्हणून नव्हे, रिसॉर्टचा आनंद हॉटेलमध्ये घेता यावा, ही आपली या पाठीमागची जी मेन कन्सेप्ट आहे. अशा प्रकारे आपण जिवंत कोंबड्या ठेवलेल्या आहेत, जी तुम्हाला जर ताजं ताजं कापून जर खायची असेल तर ती सोय आपण या ठिकाणी आपण सेल्फी पॉइंट केलेला आहे. जेवण झाल्यानंतर निवांत बसण्यासाठी सुद्धा या ठिकाणी साधे आपण लाकडी उंडक्यांच्या खुर्च्या केलेल्या. हे पहा, हे सगळं आपण चुलीवर बनवतो. हा सगळा आमचा घरगुती बनवलेला मसाला आहे. नमस्कार, मी संजय जगताप. पुणे सातारा रोडवर, पुण्यापासून साधारणपणे 20 किलोमीटरच्या अंतरावर जगताप माळा या नावाने माझं हे नॉनव्हेजचं चुलीवरची मटण भाकरी असं जगताप माळा या नावाने या ठिकाणी हॉटेल सुरू आहे. हायवेपासून थोडंसं आतमध्ये आहे. याची जी कन्सेप्ट आहे आपली, ही कन्सेप्ट अशी आहे की साधारणपणे रस्त्याला आपण पाहतो की लोक जेवणासाठी हॉटेलमध्ये जातात आणि आना पटकन वाढा, पटकन काहीतरी घ्यायचं, पोट भरायचं आणि निघून जायचं, अशा पद्धतीने असतं. पण मी आतापर्यंत इतकं तसा मी भटकंती भरपूर करतो, पण मला असं कुठं जाणवलं नाही की एखाद्या ठिकाणी गेलाय तुम्ही 10-15 मिनिटं निवांत बसलाय, थोडंसं निसर्गाचा किंवा इतर गोष्टीचा आनंद घेतलाय, मस्तपैकी निवांतपणे जेवलाय आणि निघून गेलाय, अशा प्रकारचं कुठंच पाहायला मिळालं नाही. म्हणजे ज्यावेळेस मी 17 वर्षापासून हॉटेल व्यवसायामध्ये आहे, हॉटेल चिंतामणी म्हणून प्युअर व्हेजचं माझं हॉटेल आहे, पण अशा प्रकारचं मला कुठेही दिसलं नाही. त्यामुळं मग मी प्रत्यक्षात माझ्या काही मित्रांचा वगैरे सल्ला घेऊन एक कन्सेप्ट ठरवली की लोकांना जेवणाबरोबर निसर्गाचाही आनंद घेता यावा, कमीत कमी जेवायला आल्यानंतर जेवणाबरोबर इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा आनंद घेतावा, या दृष्टिकोनातून हे साधारणपणे अर्धा एकरामध्ये हे जगताप माळा या नावाने हॉटेल सुरू केलेलं आहे. तुमची फॅमिली असेल, मोठं कुटुंब असेल जेवणासाठी, तर त्यासाठी आपण दोन्ही साईडला हट बसवलेले आहेत. जर तुम्हाला ढाब्यासारखं कॉटवर बसून जेवण करायचं असेल तर ती सोय आपण केलेली आहे. त्याप्रमाणे टेरेस आपण ज्याला म्हणतो, तर टेरेसवर पण बसण्याची सोय आहे. या ठिकाणी इथं लहान मुलं खेळतील आणि तुम्ही निवांतपणे जेवताल, ती सोय आहे. या ठिकाणी आपण कारंजे केले. त्याचबरोबर पलीकडच्या साईडला मोठी फॅमिली असेल किंवा अगदीच तुम्हाला निवांतपणा हवा असेल तर त्यासाठी या ठिकाणी आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडचं जे फूड आहे, आपलं जे किचन आहे, ते संपूर्णपणे महिला चालवतात, घरच्या महिला चालवतात. जे मसाले आहेत ते आम्ही स्वतः तयार करतो आणि सगळं जे आहे ते ओरिजिनल आहे. म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण कलर्स म्हणा किंवा आपण पाहतो पंजाबी ग्रेव्हीमध्ये काय वेगवेगळे प्रकार वापरतात, तर तसं नाही, पूर्णपणे प्युअर शुद्ध अशा प्रकारचं जेवण इथं आणि घरगुती पद्धतीचं जेवण आपण देतो. मटण असेल, चिकन असेल, शाकाहारी थाळी असेल किंवा मच्छी असेल, कुठल्याही प्रकारचं जे अन्न आहे ते एकदम फ्रेश, स्वच्छ असा देण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि आपली कन्सेप्टच अशी आहे की इथं जो कस्टमर येणार आहे त्याने कमीत कमी इथे येऊन थोडा निसर्गाचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा आणि मग मन तृप्त करून पोटभर जेवून या ठिकाणी प्रसन्न मनाने जावं, ही आपली मुख्य कन्सेप्ट आहे. आता आपण यामध्ये जर कुणाला फ्रेश कोंबडी जर कापून हवी असेल, गावरान कोंबडी लगेचच्या लगेच त्याने कापायची आणि आपण इथं शिजून द्यायची, तर तशा पद्धतीची आपण सोय ठेवलेली आहे. या ठिकाणी बसण्यासाठी तुम्हाला जर ढाब्या टाईप बसायचं असेल, कॉटवर बसून जेवायचा आनंद घ्यायचा असेल तर तशी पद्धत आहे. भारतीय बैठक आहे, मांडी घालून बसण्याची सोय आहे. त्यानंतर टेबल खुर्चीवर म्हटलं तर टेबल खुर्चीवर आहे. आपल्याकडे फाउंटन आहे, पोहण्याचा छोटासा तलाव आहे, त्याच्या शेजारी बसून जरी तुम्हाला जेवायचं असेल तरी जेवता येतं. या ठिकाणी तुम्ही एक टेरेस आहे, टेरेसवर बसून जेवता येतं. मुलांना हॅमॉक सारखे जे झोके वगैरे प्रकार आहेत त्याचा आस्वाद घेता येतो. आपल्याकडे घोड्या आहेत, कोंबड्या आहेत, कबूतर आहेत. अशा प्रकारे म्हणजे आनंददायी असं पूर्णपणे वातावरण आहे.
विशेष म्हणजे रिसॉर्टची जी मजा आहे हा. ती हॉटेलमध्ये बिना पैशाची मिळाली पाहिजे. त्याच पैशात त्याच म्हणायला गेलं पैशात तर. मिळाली पाहिजे. खूप छान वाटलं काका. आणि लोकेशन वाईज पण एक नंबर. चुलीवरच्या घरगुती जेवणासाठी एक वेळ जगताप मळा या ठिकाणी अवश्य भेट द्या.